हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत अशी आळूवडी। चला तर पाहूया ही एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी आळूवडी कशी बनवायची आहे ते। इथे मी आळूवडीचे पानं घेतलेली आहे। मोठे मोठे असे पानं घ्यायचेत आपल्याला, म्हणजे वड्या अशा मोठ्या होतील। आणि हे जे पाठीमागचं जे देठ असतं ना ते आपल्याला असं कट करून घ्यायचंय आणि यावरती आपल्याला लाटण्याच्या साहाय्याने असं लाटून घ्यायचं त्यावरती, म्हणजे ती जी पाठीमागची देठ असते ना ते पूर्ण अशी चपटी होईल आणि छान असा आपला आळूवडीचा रोल बनेल, म्हणून या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचे। मी सगळे त्याच पद्धतीने करून घेतलेली आहे। आता यासाठी लागणारं मी वाटण बनवते। इथे मी छोटा चम्मच आहे, त्यासाठी त्या चम्मचने 2 चम्मच धने घेतलेली आहे आणि त्याच चम्मचने 1 चम्मच जिरे घेते आणि 1 चम्मच आपला सोप असतो ना खायचा बडीशोप, ते बडीशोप घ्यायचा 1 चम्मच आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि हे मिक्सरला बारीक असं याचं वाटण बनवून घ्यायचे। हे पहा या पद्धतीने। आता मी एका डिशमध्ये बेसन घेते, 1-1.5 वाटी बेसन घेतलेली आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकते। तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीत होतात आळूवडी। आणि यामध्ये मी अर्धा चम्मच हळद टाकते आणि लाल तिखटही टाकते 1 चम्मच आणि 1 चम्मच मीठ टाकायचे आपल्याला। आणि यामध्ये मी आता तीळ टाकते 1 चम्मच, पांढरे तीळ, भरपूर असे तीळ टाकायचे। आणि यामध्ये जे मी धने, जिरे, सोपचं जे वाटण बनवून घेतलं होतं हिरवी मिरचीचं ते यामध्ये टाकायचे आणि 1 चम्मच आलं लसूणची पेस्टही टाकते आणि चिंच आणि गूळ हे मी भिजवून ठेवलं होतं आणि त्याचं पाणीही टाकणार आहे यामध्ये। आणि हे सगळं व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। थोडंसं पाणी टाकून छान असं आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचंय त्या पानांना लावण्यासाठी। थोडंसं पाणी टाकत व्यवस्थित असं मिक्स करायचंय। आता आपलं बॅटर तयार आहे आणि हे पहा, आणि मी या पानावरती छान असं सगळीकडे व्यवस्थित असं हे पीठ लावून घेते। जास्त जाड नाही लावायचे, म्हणजे जास्त असं थोडंसंच लावायचंय, पण सगळीकडे पूर्ण पानाला लावून घ्यायचे आपल्याला हे पीठ। मी या पूर्ण पानावरती पीठ लावून घेतलेली आहे आणि त्यावरती मी या पद्धतीने दुसरंही पान ठेवते आणि याही पानावरती छान असं पीठ लावून घेणार आहे सगळीकडे। हे पहा, मी दोन्ही पानांना छान असं पीठ लावून घेतलेलं आहे आणि हे एका साईडने असं फोल्ड करायचं आपल्याला आणि दुसऱ्या साईडनेही फोल्ड करायचंय आणि यावरती परत आपल्याला थोडंसं पीठ लावायचंय। यावरती पीठ लावून आपल्याला याचा असं या पद्धतीने रोल बनवून घ्यायचंय। हे पहा, असं जर पानं मोठी मोठी असतील ना तर असं छान मोठा रोल होतो आणि वड्याही छान मोठ्या होतात। हे पहा, या पद्धतीने मी बाकीच्या हे पानांना पीठ लावून घेते आणि अशीच रोल बनवून घेते। हे पहा, आपले सगळे रोल तयार आहेत आळूवडीच्या पानांचे। आता मी हे इडली पात्रामध्ये वाफवून घेणार आहे। पाणी मी आधीच उकळायला ठेवलं होतं आणि यावरती झाकण ठेवून मी 15 मिनिटं छान अशा हे वड्या वाफवून घेते। पाहू शकता किती छान वाफलेले आहेत। चाकूच्या साहाय्याने मी पाहते की याला पीठ लागतंय का, अजिबात पीठ लागत नाही आहे। व्यवस्थित अशा आपल्या वड्या वाफलेल्या आहेत। आता मी हे तुम्हाला कापून दाखवते, याच्या मस्त अशा वड्या होतील। जर हे पाहू शकता किती मस्त दिसतात। जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंटही करा, म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील। हे पहा, मस्त अशा आपल्या वड्या तयार आहेत। आता मी हे एकदम गरम तेलामध्ये छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घेते। एक आळूवडी या तेलामध्ये मी सोडणार आहे। तेल व्यवस्थित असं कडक गरम होऊ द्यायचं आणि मीडियम फ्लेमवरती छान असं लालसर होईपर्यंत आपल्याला हे वड्या तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे ते क्रिस्पी होतात। एकदम हाय फ्लेमवरती वड्या नाही तळायच्या, मग ते वरतून लाल होतील आणि क्रिस्पी नाही होणार। त्यासाठी मीडियम फ्लेमवरती मस्त अशा आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत। हे पाहू शकता, एका साईडने लाल झालेले आहेत आणि दुसऱ्या साईडने व्यवस्थित असे हे वड्या तळले गेलेले आहेत।
10 मिनटं लागतात हे वड्या तळायला आणि एकदम क्रिस्पी अशी आपली आळूवडी तयार आहे. पाहू शकता किती मस्त दिसते. जर तुम्ही कधी या पद्धतीने आळूवडी बनवली नसेल तर घरी एकदा नक्कीच बनवा आणि कमेंट करून सांगा की कशी झाली होती ते. आता या सगळ्या आळूवड्या मी प्लेटमध्ये काढून घेते. हे पाहू शकता किती मस्त दिसते. टेस्ट खूप छान लागतंय. आणि मी तुम्हाला एक आळूवडी घेऊन दाखवते. आवाज पहा, एकदम क्रिस्पी अशी आळूवडी तयार होते. तुम्ही घरी एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.